हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत आणि आपण जे माहिती बघणार आहोत ती पोलीस भरतीविषयी माहिती असणार आहे आणि ती शारीरिक चाचणीविषयी माहिती असणार आहे. पोलीस भरती शिपाई करता आणि आपण बघू शकता सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जी काही माहिती असणार आहे ती ऑफिशियल माहिती असणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीविषयी ही माहिती असणार आहे. फिजिकल चाचणी आपल्या त्याच्याविषयी माहिती असणार आहे. त्यामध्ये होणारे इव्हेंट त्याच्याबद्दल माहिती असणार आहे आणि मुलं आणि मुलींसाठी या दोन्हींसाठी माहिती आपण देणार आहोत. आणि जे काही इव्हेंट असणार आहे त्याला किती मार्क असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहोत. आणि सगळी काही माहिती असणार आहे ती डिटेलमध्ये माहिती आपण देणार आहोत. तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा. फिजिकल जी चाचणी होणार आहे त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत. सगळ्या जे काही पोलीस शिपाई भरती आहे त्याच्याबद्दल आणि जे काही दुसरे सुद्धा इव्हेंट आहे त्याच्याबद्दल सगळी काही माहिती देणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण माहिती देणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आपण बघू शकता 1 नंबरची चाचणी आहे फिजिकल. आपण बघू शकता पोलीस भरती शिपाई करता आहे आणि आपण बघू शकता इथं महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा परीक्षा करता नियम 2011 शासनाने वेळोवेळी सुधार केलेल्या तरतुदीनुसार जी भरती प्रक्रिया राबवली जाते आता ती 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते. आपण बघू शकता इथं. आणि पुरुषसाठी आणि महिलांसाठी दोन्हींची फिजिकल जी चाचणी असते शारीरिक चाचणी असते त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत. तर एकाच ठिकाणी तुम्हाला सगळी काही माहिती भेटणार आहे. पोलीस भरतीची पूर्ण माहिती आपल्याला या चॅनलवर भेटणार या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आणि बघू शकता आपण पुरुषासाठी जे शारीरिक चाचणी आहे 1600 मीटर धावणे आहे. सेकंड इव्हेंट जो आहे 100 मीटर धावणे आहे. आणि थर्ड जे इव्हेंट आहे त्यासाठी गोळाफेक आपण बघू शकता त्यासाठी गुण दिलेले आहे. तर 1600साठी 20 गुण आहे, 100 मीटरसाठी 15 गुण आहे आणि गोळाफेकसाठी 15 गुण आहे. आपण बघू शकता इथं. आणि एकूण गुण जे आहे 50 गुण आहे. तर 50 गुणाची शारीरिक चाचणी आपली होणार आहे. ही पुरुषांसाठी माहिती आहे आपण बघू शकता. त्याचप्रमाणे आपण सेकंड इव्हेंट आता बघणार आहोत ते महिलांसाठी असणार आहे. तर महिला उमेदवार आहे त्यांच्यासाठी 800 मीटर धावणे आहे. 2 नंबर इव्हेंट आपण बघू शकता 100 मीटर धावणे आहे. आणि थर्ड युनिट जे आहे गोळाफेक आहे. तर गुण बघू शकता 800 मीटरला 800 मीटरला 20 मार्क आहे, 100 मीटरला 15 मार्क आहे आणि गोळाफेकला 15 मार्क आहे. टोटल इथं 50 मार्काची टेस्ट होणार आहे आपली फिजिकल जी आहे. तर याच्याबद्दल आपण बघू शकता ही माहिती आपण बघितलेली आहे. तर सेकंड जे इव्हेंट आहे आपण बघू शकता 2 नंबरची भरती प्रक्रिया आहे. पोलीस शिपाई चालक भरती करता आहे आपण बघू शकता. त्यासाठी काय शारीरिक पात्रता लागणार आहे, शारीरिक जी टेस्ट होणार आहे फिजिकल टेस्ट त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आपण बघू शकता महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक किंवा पोलीस हवालदार चालक, पोलीस नायक चालक किंवा पोलीस शिपाई चालक प्रवेश सेवा करता नियम 2019 तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी सुधारित केलेल्या तरतुदीनुसार पोलीस शिपाई चालक पदाकरता 50 गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते. त्यामध्ये पुरुषांची जी चाचणी आहे आपण बघू शकता त्यामध्ये 1600 मीटर धावणे, 2 नंबरचे इव्हेंट आहे गोळाफेक आणि यासाठी गुण आहे आपण बघू शकता 30 मार्क आणि 30 मार्क 16साठी आणि गोळाफेकसाठी 20 मार्क आहे. टोटल 50 मार्काचा इव्हेंट इथं होतो आपण बघू शकता. तर पोलीस शिपाई चालक भरती करता हे इव्हेंट राहणार आहे आपले फिजिकलसाठी आपण बघू शकता 50 गुणासाठी. आणि सेकंड जे आहे महिलांसाठी यामध्ये गुण असणार आहे आपण बघू शकता. फिजिकलसाठी जे फिजिकल असणार आहे शारीरिक चाचणी 800 मीटर धावणे 30 गुण असणार आहे त्यासाठी. आणि 2 नंबरचे इव्हेंट आहे गोळाफेक आहे त्यासाठी 20 मार्क आहे. तर टोटल इथं 50 मार्काचे फिजिकल आपलं होणार आहे आपण बघू शकता. तर पोलीस शिपाई चालकमध्ये हे इव्हेंट आपण बघितलेले आहे. तर 3 नंबरला आपण बघणार आहे आपण बघू शकता SRPFबद्दल माहिती बघणार आहे आपण. त्यांचा फिजिकल टेस्टबद्दल डिटेल बघणार आहे. SRPF फिजिकल टेस्टबद्दल माहिती बघणार आहोत. 3 नंबरचं आहे आपली भरतीमध्ये ऑप्शन आहे आपण बघू शकता. जी पोस्ट आहे सशस्त्र पोलीस शिपाई पदवीकरता आपण बघू शकता माहिती देणार आहोत याच्यामध्ये काय शारीरिक पात्रता असते, शारीरिक टेस्ट जी असते. महाराष्ट्र राज्य पोलीस राखीव बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेशाकरता नियम 2012 त्यामधील शासनाने वेळोवेळी तरतुदीनुसार सशस्त्र दलाच्या पोलीस शिपाई पदाकरता उमेदवारासाठी खालीलप्रमाणे 100 मार्काची शारीरिक टेस्ट घेतली जाते ती आपण बघणार आहोत. आपण बघू शकता पुरुषांसाठी 5 किलोमीटर धावणे त्यासाठी 50 गुण आहे. आणि सेकंड जे इव्हेंट आहे
100 मीटर धावणे त्यासाठी 25 गुण आहे. क नंबर गोळाफेक आहे, आपण बघू शकता त्यासाठी 25 गुण आहे. आणि एकूण गुण त्यासाठी बघू शकता 100 गुण आहे. तर हे इव्हेंट असणार आहे. आणि महिलांसाठी सुद्धा आपण बघणार आहोत. महिलांकरता आपण बघू शकता उमेदवारांकरता. तर आपण बघू शकता उंची इथं दिलेली आहे 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी महिलांसाठी. आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. आणि पुरुषांना जी छाती आहे बघू शकता न फुलवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. न फुलवता आपण बघू शकता फुगलेली छाती आपण बघू शकता 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तर त्याबद्दल एक डिटेल दिलेली आहे. आणि शासनाने घोषित केलेला नक्षलवादी जो एरिया आहे आणि जे नक्षलवादी कारवाईमध्ये गंभीर जखमी झालेले आहे किंवा मृत्युमुखी पडलेले आहे त्यांच्या पाल्यांना इथं सूट दिलेली आहे. आपण बघू शकता उंचीमध्ये. खेळाडूंसाठी सुद्धा इथं सूट भेटलेली आहे शारीरिक पात्रतेमध्ये, आपण बघू शकता. तर बघू शकता आपण इथं सगळी काही माहिती आपण ऑफिशियल माहिती देतोय आणि डिटेलमध्ये देतोय. तर पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्या पोलीस शिपाई चालिकाकरता ही भरती असणार आहे. आपण बघू शकता याच्यासाठी महिलांसाठी जी पात्रता आहे शारीरिक पात्रता पुरुषांसाठी दिलेली आहे. आपण बघू शकता उंची 158 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. आपण बघू शकता. आणि आपण बघू शकता खाली सुद्धा डिटेल दिलेली आहे. तर राज्य राखीव दल पोलीस शिपाई करता ही असणार आहे. ही शारीरिक पात्रता लागणार आहे. आपण बघू शकता उंची 168 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि छाती आपण बघू शकता न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि न फुगलेली छाती आपण बघू शकता. याच्यामध्ये फरक जो आहे 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तर अशा प्रकारे जे आरक्षण आहे ते सुद्धा याला लागू आहे, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आपण बघू शकता शारीरिक चाचणी पुरुषांना उमेदवारांकरता जे मार्कची माहिती आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आपण बघू शकता शारीरिक चाचणी पुरुष उमेदवाराकरता मार्क आणि माहिती आहे. 1600 मीटर धावण्यासाठी 20 मार्क आहे. 100 मीटर धावण्यासाठी 15 मार्क आहे. गोळाफेकसाठी 15 मार्क आहे. एकूण गुण जे आहे 50 गुण आहे फिजिकलसाठी. तर आपण बघू शकता शारीरिक चाचणी जी महिलांसाठी आहे आपण बघू शकता त्यांची माहिती दिली. 800 मीटरसाठी 20 मार्क आहे. 100 मीटरसाठी 15 आहे आणि गोळाफेकसाठी 15 आहे. एकूण 50 मार्क आहे. इथं SRPF साठी आपण बघू शकता. तर सगळी काही माहिती आपण ऑफिशियल बघितलेली आहे. माहिती चांगली वाटल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या माहितीमध्ये. अशीच माहिती आपल्या चॅनलवर भेटणार आहे. तर सगळी काही माहिती आपण डिटेलमध्ये दिली आहे. तुम्हाला काही माहिती समजली नसेल तर तुम्ही कमेंट पण करू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.